नमस्कार मित्रांनो, थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेच्या आजच्या एपिसोड भाग 1मध्ये तेजस आता मानसीची वाट पाहत तिथेच टपरीवरती बसलेला असतो. पण मात्र तेवढ्यात एक बाजूनं गाडी जात असते आणि त्या गाडीमध्ये साक्षात मानसीच बसलेली असते. पण मात्र तेजसचं काही तिकडे लक्षच जात नाही आणि मानसीचं सुद्धा तेजसकडे लक्ष जात नाही. तर मानसी सुद्धा तिकडे निघून जाते. तेजस मानसीला फोन करण्याचा प्रयत्न देखील करत असतो, कारण तेजसला मानसीला सांगायचं असतं की तेजस त्या ठिकाणी जाऊन बसलाय. परंतु मानसीचा फोन हा स्विच ऑफ येत असतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे गायत्री मानसीच्या घरी आलेली असते. तेवढ्यात लगेच आता तिथे शोभा येते आणि शोभा गायत्रीला पाहता तिला मागचा प्रकार आठवतो आणि तिच्या हातामधलं भांडं चिडून खाली फेकून देते. म्हणजेच की आता शोभाला आठवू लागतं की शोभा मानसीची ओटी भरण्यासाठी घरी गेली होती, पण मात्र गायत्रीने तिचा अपमान करून तिला तिकडनं धक्के मारत घराबाहेर काढलं होतं. आता शोभा तिच्या हातामधलं भांडण हे रागारागामध्ये खाली फेकून देते. गायत्रीला तरी ही गोष्ट समजलेलीच असते की शोभाला किती राग आलाय म्हणून. शोभा आता गायत्रीला म्हणू लागते की शेवटी आलीस ना तू माझ्या उंबऱ्यावरती. तर मग विनीत सुद्धा आता शोभाला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो, पण शोभा काय कोणाचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसते. शोभा तर भयंकर चिडलेली असते. विनीतला म्हणते, विनीत मी तुला सांगितलं होतं ना की या बाईकडे काम नाही करायचं. त्यावेळी मी चिडून सांगितलं होतं, पण मात्र यावेळी मी हसत हसत सांगतेय या बाईकडे काम नाही करायचं. कसं आहे माहिती का, त्यांच्यासाठी आपण VIP गेस्ट आहोत. म्हणजेच की बघ ना, त्यांचं आपल्याकडे काम आहे. विनीत आता शोभाला म्हणू लागतो, कशी नोकरी सोडणार, त्याच्यामध्ये आपलंच नुकसान नाही होणार का. तर मग गायत्री आता लगेच विनीतला म्हणते, विनीत तुझं नाही होणार अजिबात सुद्धा नुकसान. आई म्हणती ना तुझी माझ्याकडे नोकरी करू नकोस, मग नको करूस. तर मग गायत्री विनीतला विचारते की किती महिन्याचे बाकी आहेत तुझे. याच्यावरती विनीत सांगतो की माझे फक्त 1 महिन्याचे बाकी आहे. पण मात्र तिच्या हातामध्ये जेवढा गायत्री पैसा येते तेवढा सगळा गायत्री हा विनीतच्या हातामध्ये पैसा ठेवते. पण मात्र विनीत गायत्रीला ते पैसे मागे देत म्हणू लागतो, माझे फक्त मागच्या 30 दिवसांचे पैसे होते, एवढे पैसे नाही होत. आता तेवढ्यात लगेच छाया विनीतच्या हातामधले ते पैसे हिसकावून घेते. अरे असू दे रे, कधी लक्ष्मीला नाही म्हणायचं नसतं. तर मग आता विनीतला दाराशी आणत म्हणते, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा आपण अपमान नाही करायचा, जा लवकर आणि त्यांच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये. तर मग शोभा विनीतकडे पैसे देत त्याला हळू आवाजामध्ये म्हणते, 5 रुपयाचा बिस्किट पुडा आणि 5 रुपये मागे घेऊन ये. तर मग आता विनीतला काय करावं काहीच समजत नाही आणि विनीत लगेच तिकडं निघून जातो. मग त्याच्यानंतर इकडे गायत्री लगेच शोभाला म्हणते, लहान असलं तरी छान आहे. याच्यावरती शोभा आता लगेच म्हणते, अहो छोटा नाही तर किती मोठे हॉल आहे हा, आणि आतमध्ये बेडरूम सुद्धा आहे. गायत्री आता लगेच शोभाला सांगू लागते, बाद झाला पाहुणचार, आता ना मुद्द्याचं बोलूयात, कारण मी तुमच्याकडे कशासाठी आली ना हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. आपण आता मुद्द्याचं बोलूयात. शोभा आता गायत्रीला म्हणत असते, बरं ठीक आहे बोला ना. गायत्री लगेच शोभाला विचारते की तेजसने दागिने पॉलिश केले हे तुम्हाला कोणी सांगितलं. आणि ही गोष्ट छायाला तेजसनेच सांगितलेली असते. अहो मानसीच्या लग्नामध्ये तेजसने ते दागिने पॉलिश करायला नेले होते ना, आणि मेन म्हणजे ते दागिने खोटे निघाले म्हणून तर मानसीचं लग्न मोडलं ना. गायत्री आता विचारत असते की म्हणजे काय झालं. शोभा आता म्हणू लागते, संपतराव म्हणजे आमचे मानसीचे बाबा, त्यांना त्यांच्या लेकीसाठी श्रीमंत आणि रुबाबदार घराण्यातलं घर हवं होतं. हा रणजित मानसीच्या प्रेमात पडला आणि संपतरावांना हवं तसं घर मिळत होतं मानसीसाठी. ते लगेच लग्नासाठी हो बोलले. रणजितरावांच्या आईनी खूप मागण्या केल्या आणि सगळ्यांनी ओके करत पूर्ण केल्या. थाटामाटात लग्न लावून द्यायचं ठरवलं, पण मात्र भर लग्नामध्ये कळालं की लेकीचे दागिने खोटे आहेत म्हणून. आता तुम्हीच सांगा, एवढी मोठी फसवणूक केल्यानंतर कोण थांबणार आहे. रणजितच्या आईने लग्न मोडलं आणि सरळ सरळ गेली तिकडनं स्वतःच्या पोराला घेऊन. गायत्री आता शोभाला विचारते, पण संपतरावांनी दागिने खोटे कसे काय केले. याच्यावरती आता शोभा सांगू लागते, संपतरावांना ते दागिने खोटे आहेत हे काय माहिती नव्हतं. म्हणजे ते दागिने तिथे कसे आले, खरे दागिने कुठे गेले हे कोणालाच काही माहिती नाही. पण मात्र मला असं ऐकायला आलं की रणजितरावांच्या आईने 100 तोळे दागिन्यांची मागणी केली होती त्यांच्याकडे. आता नक्की हे दागिने बनवले की ते बनवलेले 100 तोळे दागिने गेले कुठे काहीच समजत नाहीये. पण मात्र तुमचा धीर ते दागिने पॉलिश करायला घेऊन गेला होता एवढं मात्र नक्की. तर मग आता गायत्रीला लगेच विनोदचं बोलणं आठवू लागतं. म्हणजेच की तेजस दुकानामध्ये शिरला आणि तेजसच्या हातामध्ये जी बॅग होती त्या बॅगेमध्ये दागिने होते. एकतर तेजसने ते दागिने गहाण ठेवून पैसे घेतले असतील किंवा ते डायरेक्ट दागिने मोडून टाकले असतील.
त्याच्यानंतर गायत्रीला आता तेजसवरती संशय येऊ लागतो. शोभा आता म्हणू लागते, हे सगळं ना फक्त संपतरावांच्या अट्टहासामुळे झालंय. स्वतःच्या खानदानाचा तर पत्ता नाही, पण मात्र लेकीला खानदानी घर हवंय म्हणे. तर मग हे छायाचं बोलणं पाहता गायत्री लगेच तिला विचारते, एक मिनिट, खानदानाचा पत्ता नाही म्हणजे? शोभा सांगू लागते, खोटे दागिने हे फक्त एक निमित्त आहे, पण मात्र रजनी जागीरदार यांना त्यांच्या तोला मुलाचं घर हवं होतं. आणि संपतरावांना काय खानदान मिंदान नाहीये. त्यांच्या बाबांचं आडनाव कुठे? हे जे सनस नाव लावतात ना, ते उसनं घेतलंय. त्यांना आता खूप मोठा धक्का बसला. लग्न करण्यासाठी त्यांनी त्यांचं घर, वीटभट्टी सगळं गहाण ठेवलं होतं. गेलं ना आता ते एका झटक्यात सगळं, परत काही मिळालंच नाही. मग काय, ती मानसी, तिची आई आणि तिची ती बिंडोक बहीण निधी, ह्या तिघी सुद्धा माझ्या घरामध्ये आल्या. आणि मग त्याच्यानंतर गायत्रीला समजतं की म्हणूनच शोभाने त्यांना घराबाहेर काढलं. गायत्री म्हणू लागते, आणि त्यांचं आता ओझं आम्ही वाढतोय. याच्यावरती शोभा म्हणते की तुमचं ओझं कमी करण्यासाठी ना मी काहीतरी मदत करू शकते. गायत्री आता म्हणू लागते, खरं तर मला त्यांचं ओझं कमीच करायचंय, पण मात्र बारगावला नेमकं घडलंय काय हे मला कळायला हवं. शोभा आता म्हणू लागते, अहो आत्ताच तर सांगितलं ना तुम्हाला सगळं. याच्यावरती आता गायत्री म्हणू लागते, अहो तसं नाहीये, पण हे दागिने खोटे कसे काय झाले आणि खरे दागिने नेमकं गेले कुठे? आता आपल्याला सगळं काही कळायला हवं ना. शोभा आता म्हणू लागते, ही माहिती तर आपल्याला काढावीच लागेल. तर गायत्री लगेच माहिती काढण्याचं काम शोभाला देते. शोभा आता लगेच म्हणू लागते, त्याच्यासाठी ना पारगाव पिंजून काढावं लागेल, आणि पारगाव पिंजवण्यासाठी साधारणपणे 50,000 तर खर्च होईलच. गायत्री आता तिच्या पर्समधले ते सगळे पैसे शोभाला देत म्हणते, तो सगळा खर्च मी करेल, त्याचा तुम्ही टेन्शन घेऊ नका. शोभाला पैसे मिळत आहेत ते पाहता शोभा खुश होते आणि लगेच गायत्रीच्या हातामधले पैसे घेते. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे छाया तेजसच्या कपड्यामध्ये काहीतरी शोधत असते. तेवढ्यात आता तिथे लगेच विनोद येतो आणि छायाला पाहतो. विनोद लगेच छायाला म्हणतो, अरे वा, ज्या घरामध्ये राहतेस त्याच घरामध्ये चोरी करतेस, लाज नाही वाटत का तुला? त्याच्यानंतर छाया म्हणू लागते, अहो चोरी नाही करत आहे, हे दिदीने मला सांगितलंय की जे काही संशयास्पद दिसेल ना ते या डायरीमध्ये लिहून ठेवायचं. त्याच्यानंतर तेवढ्यात एक तिथे मोठी गाडी येते आणि मग त्याच्यानंतर विनोद आणि छाया लगेच तिच्याकडे आश्चर्याने बघू लागतात आणि त्यांना देखील प्रश्न पडतो की एवढ्या मोठ्या गाडीमध्ये कोण आलं असेल. पण मात्र त्या गाडीमधनं मानसी खाली उतरते. मग ते सगळं पाहता विनोद लगेच म्हणतो, बघ हीच टॉपर देणार आपल्या दिदींना टक्कर. तेवढ्यात लगेच आता तेजस गाडीवरती तिथे येतो आणि मानसीला पाहता लगेच तिला थांबून घेतो. तेजस आल्यानंतर छाया आणि विनोद दोघी लगेच घरामध्ये निघून जातात. तेजस विचारतो की कुठे होतात तुम्ही? याच्यावरती मानसी सांगते की हे काय आत्ताच आले, या गाडीने ना. याच्यावरती गाडीने आल्यानंतर तेजस लगेच आश्चर्याने विचारतो, गाडीने म्हणजे? तर मग मानसी लगेच सांगू लागते, ते मला चक्कर आली ना, म्हणूनच आमच्या सरांनी मला पाठवण्यासाठी ही गाडी पाठवली. तेजस लगेच आता मानसीला म्हणतो की बरंच झालं, ते चांगली दिसती तुमची कंपनी, एम्प्लॉईजची एवढी काळजी घेतायत. तुम्हाला आता बरं वाटलं असेल, कारण सकाळी कसं झालं पाहिलं ना, सकाळी आपलं ऐन रस्त्यात पेट्रोल संपलं आणि उगाच त्यांची दगदग झाली. आता बघा, बरं झालं आरामात घरी आलात. कसं आहे माहिती का, गरीबाला एक वेळ श्रीमंती पेलवते, कारण त्याचं ते स्वप्नच असतं, पण मात्र श्रीमंताला कधीच गरिबी पेलवत नाही. मानसी आता तेजसला म्हणू लागते की राष्ट्रहित कसं आहे ना, तुम्हाला सगळ्या गोष्टीचं ज्ञान आहे, पण मात्र स्त्रीच्या मनामध्ये काय चाललंय ना तेच तुम्हाला नाही कळत. पण मात्र स्त्री सगळ्या संकटावरती जुळून त्याच्यावरती मात करू शकते. तेवढ्यात आता लगेच आबा धावत इकडे तेजसकडे येते आणि तेजसला म्हणते की दादा, मी अख्ख्या घरभर शोधलं, पण मला हॉल तिकीट कुठेच सापडत नाहीये. मग मानसीलाही समजल्यानंतर मानसी लगेच तेजसवरती ओरडत म्हणते, काय हॉल तिकीट सापडत नाहीये का? अहो राष्ट्रहित, तुम्ही मला न्यायला आला होतात तेव्हाच नाही का मला सांगायचं? तर मग तेजस लगेच मानसीला शांत करत म्हणतो, तुम्ही शांत व्हा, हे बघा तुमची तब्येत बरी नव्हती आणि त्यात नसतं टेन्शन म्हणून काही सांगितलं नाही, पण मी शोधतोय अजून. मानसी आता आबाला विचारू लागते की आबा नीट शोध ना, तिथे टेबलवरती पुस्तक आहे ना, त्याच्याच आतमध्ये ठेवलं होतं मी. याच्यावरती आबा म्हणते, तिथे तर मी 100 वेळा शोधलं, पण मात्र कुठेच सापडत नाहीये. मानसी सुद्धा आता खूप घाबरते. तिला सुद्धा प्रश्न पडतो की हॉल तिकीट गेलं तरी कुठे, आणि हॉल तिकीट सापडणं खरंच खूप गरजेचं आहे. परीक्षा दिल्यानंतर ती नोकरी तुम्हाला मिळाली असती आणि काकांचं मन जिंकण्यासाठी ही एक संधी होती. याच्यावरती तेजस आता मानसीला शांत करत म्हणतो, असू द्यावं लकी जाम, आता देवाच्याच मनात नाहीये म्हटल्यानंतर आपण तरी काय करणार? मानसी लगेच तेजसवरती ओरडत म्हणू लागते, का नसेल देवाच्या मनात? त्यालाही आवडेल ना की बाप लेकाचं नातं चांगलं झालेलं. त्या हॉल तिकीटवरती पूर्ण गोष्टी अवलंबून होत्या. हे तुम्ही परत देवाला आणि स्वतःला बोल लावत बसू नका.
मी शोधते हॉल तिकीट आणि मानसी लगेच घरामध्ये घाईघाईमध्ये हॉल तिकीट शोधायला निघून जाते. तर मग आता तेजसचं म्हणणं असतं की तुम्ही अशी दगदग करू नका. पण मात्र आता मानसी काहीच ऐकायला तयार नसते. तेवढ्यात लगेच छाया त्यांचं बोलणं ऐकते आणि ती लगेच विचार करू लागते की नेमकं कसलं तिकीट हरवलंय. इकडे मानसी आणि आबा दोघीही घरामध्ये येतात आणि इकडे तिकडे ते हॉल तिकीट शोधत असतात. तेवढ्यात आता छाया तिथे येते आणि मानसीला विचारते, काय ग मानसी, काय शोधतीयस? सकाळपासून काय शोधाशोध करण्याचा दिवस आहे का? सकाळी काहीतरी आभाळ शोधत होती आणि आत्ता तू काय शोधताय मला तरी सांगा, मी पण मदत करू लागते. पण मात्र आबा ही छायाला काहीच सांगत नाही आणि तिला सांगते की माझ्या नोट्स हरवल्यात आणि तेच मला वहिनी शोधून देतीये. मग आता ते सगळं पाहता छाया लगेच मानसीला विचारते, तू कधीपासून हिची मदत करायला लागलीस? याच्यावरती मानसी पुढे काय बोलणार तेवढ्यातच लगेच आबा म्हणू लागते, आता ही मदत करणारच ना, कारण हिनेच माझ्या नोट्स कुठेतरी ठेवल्या. तरी मी हिला किती वेळा सांगितलंय की माझ्या वस्तूंना हात नको लावूस, पण मात्र तरी सुद्धा ही काहीच नाही ऐकत. आबा लगेच मानसीवरती ओरडत म्हणते की आता मला माझ्या नोट्स शोधून दे, कारण त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. तर मग मानसी आणि आबा लगेच इकडे तिकडे ते हॉल तिकीट शोधायला लागतात. छाया आता लगेच त्यांच्याकडे येते आणि आबाला विचारते, एवढ्या महत्वाच्या नोट्स होत्या ना, तर मग आता तुझ्या नोट्सच्या टेबल खाली अशा खुर्ची बिडची मागे काय असतील? मानसी, आता खरं खरं सांगा की तुम्ही नेमकं शोधताय तरी काय? माझ्या दिदीपासनं काहीच लपवायचं नाही हा, पटकन सांगा काय शोधताय? याच्यावरती आता मानसी सांगते की नोट्सच शोधतोय. छायाला आता ते लगेच वेगळं वाटतं आणि छाया लगेच त्या डायरीमध्ये लिहून ठेवते. मानसी आता अख्खं घर शोधून काढते, पण मात्र तरी सुद्धा तिला हॉल तिकीट कुठेच मिळत नाही. तर मग मानसी आता इकडे लगेच तेजसकडे येते आणि तेजसला सांगते, राष्ट्रीय हॉल तिकीट ना कुठेच सापडत नाही. मी अख्खं घर शोधून काढलं, आता काय करणार आहोत आपण? तर मग आता मानसीची अशी चिडचिड आणि धावपळ होताना पाहता तेजस लगेच तिला शांत करत म्हणतो, आधी तुम्ही शांत व्हा. ऐका, तुम्ही असं टेन्शन घेऊ नका आणि रडू तर अजिबातच नका. अहो काही नाही, याच्यामध्ये कोणाचाही दोष नाहीये आणि असला तर फक्त माझ्या नशिबाचा आहे. तर तो आता लकी जाम हातात घेत तेजस म्हणतो, बहुतेक याची बॅटरी लो झालेली असणार आहे आणि ठीक आहे, असू द्या ना, काही नाही होणार. मानसी आता तेजसला म्हणू लागते, हो का, म्हणजे काहीच नाही करायचं? तुम्ही इथे राहणार आहात म्हणजे एक काम करा ना, जंगलात जाऊन राहा. गीता वहिनीचा रोज रोज डब्बा आणण्याचा त्रास तरी वाचेल. तिकडे जंगलात कंदमुळं खात आपलं पोट भरा. तर मग तेजस लगेच मानसीचं बोलणं पाहता तिला म्हणतो, आपल्याला आवडली हा तुमची ही आयडिया. मानसी आधीच खूप टेन्शनमध्ये असते आणि तेजसला मस्करी सुचत असते. मानसी चिडते आणि तिकडे निघून जाऊ लागते. पण मात्र तेजस लगेच मानसीला थांबवतो आणि तिला सॉरी सॉरी म्हणू लागतो. मानसी आता लगेच तेजसवरती ओरडत म्हणत असते, तुम्हाला काही टेन्शन वगैरे नाही येत का हो? ही जर परीक्षा झाली असती ना तर गोष्टी पुढे गेल्या असत्या. तेजस म्हणू लागतो, हे बरोबर आहे सगळं तुमचं, तुम्ही जरा डोळ्यामध्ये पाणी आणून बोललात ना, म्हणून म्हटलं की मज्जा करावी जरा तुमची. तेजसचं म्हणणं असतं, कसं आहे माहिती का, कुछ पाने के लिए ना कुछ खोना पडताय. त्याच्यामुळे आता हा चान्स गेला ना, पुढचा चान्स नक्कीच येईल. मानसी तेजसच्या हातामध्ये ते पुस्तक देत म्हणते, हे घ्या पुस्तक आणि अभ्यास सुरू करा. मी म्हटलं ना की हॉल तिकीट सापडणार आहे आपल्याला, मग सापडणार आहे. मानसी आता तेजसचं काहीच ऐकत नाही, त्याच्या हातामध्ये पुस्तक देते आणि त्याला अभ्यास करायला बसवते. तर मित्रांनो, पुढील भागांचे डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक्यू.